चहावालं एवढं खोडशाळ आहे ना चहावालं. माव चालू झालं का आलं बुवा. शिकार गावाची कुत्ते को संडास क्या यार मामा थांबा जरा ते नीट नेट काय का चालू द्या आपलं चालू द्या. शहरांनी एक अध्यात्मक आपल्या पुढे थोडं मांडलं म्हणजे चौगम कोण जन्माला आले त्यांच्या साखीचं उत्तर देतो. तुझे नाम स्मरित साधू जन गेले निज पदान हो रामा हरे रामा रामा श्री राम हो रे हरी हरी हरिया 4 6 आणि 18 भागिले त्यांच्या साखीचं उत्तर आहे बर का. 4 काय 6 काय 18 काय ऐकले ना महाराज. 4 6 आणि 18 भागिले अंत लागे न कदा अंत लागे न कदा मने गुणी हायवती चरणावर मस्तक माझे सदा. चरणावर मस्तक माझे सदा ना हो रामा हरे रामा रामा श्री राम हो रे हरी हरी हरिया. आलं का लक्ष मध्ये मामा. आता पुढे जाऊन त्यांनी सांगितलं कितीतरी गण आलते कोटी कितीतरी कोटी गण आले आणि त्यांनी मिळून नंदीचा ऋषण पिळला. त्याला ऋषण म्हटले आणि तो ऋषण पिळायला कोण होत गण होते. त्यांनी पुढे जाऊन नाही विचारलं का पार्वतीने दर्शन कसं घ्यायचं. आता इथंच खरा कलगीतोर आहे. ऋषण पिळण्यासाठी कोण होते गण होते का आमची माया होती का. आमची पार्वता म्हणजे पार्वता काय म्हटलं माया म्हटलं तर एकच. आमच्या मायेप्रमाणे कोणी होतं का. शायराने ते प्रवराचं सांगितलं एक नंबर. ज्याला खऱ्याला खरं त्या खरंच म्हटलं पाहिजे. कारण म्हणूनच मी ते वाक्य वापरलं होतं रक्त प्रवाह झाला. त्यांनी बरोबर सांगितलं त्यांचं स्वागत. पुढे जाऊन शाहीर म्हणतात ऋषण पिळला कोणी निस्ते गणत नव्हते. शाहीर निस्ते गणत नव्हते. जेवढे विष्णूचे असणारे हाताखालचे इंद्राचे हाताखालचे जेवढे देव होते ना देव टोटल देव आले आणि त्यांनी ऋषण पिळला. असे वारता देवा कळली
रे रे सावळा रामा रामा माझ्या रामा माझ्या रामाना रामन माझ्या रामन रे राम राम भले भले रे राम सावळा राम हो गिरे 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 हरी 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 तिकड साईडला ठेवू. सगळे देव आले, नंदीचा ऋषण पिळला आणि ऋषण पिळल्याच्या नंतर महाराज प्रकार असा झाला. आता शायरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं चेअरमन दादा. पण त्याच ठिकाणी स्वतःचा बाप आला नंदीचा. काय नाव त्याच? थांबव, यांना सांगू द्या ना मला. येईन तोंडात मारून मारू तडा तडा. म्हणजे कोण किती जागे होईल पाहिलं पाहिजे ना. तर शिक मुनीला राग आला. राग आला व शिका मुनीला. माझ्या राम माझ्या राम माझ्या राम माझ्या राजा माझ्या माझ्या रे राम माझ्या राम माझ्या राम राया आदा धीरे धीरे हो पुढल्या वर्षी हे नाही बनवायचं, हे नाही बनवायचं. मला जसा डान्स पाहिजे ना तसा करता येत नाही. लगेच मी गुंड साहेबांचा डान्स चालू करू शकतो. खऱ्या अर्थानं त्या दादांनी गाणं गायलं त्यांचं स्वागत करतो. काही गोष्टी परत होती नाहीत. माडिक माडिक गुंड गुंड नाही का. ज्या वेळेस ऋषण पिळला हा वार्ता कळली शाबास शिका मुनीला हो. रामा जी 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 बिंक ठकशे शिंदे महाराष्ट्रात गेला तरी यांच्या जो एकटा काय करतोय. खऱ्या अर्थानं हे जे जुकाट आहे, जसे गुंड साहेब गेले तसं माझं सुद्धा बाबा ह्या ठिकाणी गाणं म्हटलेलं आहे. म्हणलाय का नाही मामा माझा मोठा पोऱ्या. पण देवानं ही 2 पोरं पाठवली. आलं का लक्षामध्ये. असो आपल्याला तिकडं नाही जायचं. तसेच आमचे रामनाथ बाबा एवढं दुःख असून बाबा माझ्या पुढे बसून रात्री सुद्धा बसले. आता आमच्या मामांना काही गोष्टी थोड्या वाईट वाटल्या असतील, कारण अंतःकरण असं आहे. आता माझी बारी थोडी मोठी होऊ शकते. प्रकार असा झाला शिकामुळीला राग आला. शाबास आणि त्या शिकामुळीनं सांगितलं शाप देईन सर्व देवांना. शिकामुनी बोले रागाने बोले रागाने. आणि 33 कोटी देव शिकामुनीला आले शरण. हो रामा हरे रामा रामा चिर राम हो चिरे हरी हरी हरिया शिकामुनीने सांगितलं अख्ख्या देवांना शाप देईन. जेवढे आहेत ना, जेवढे ऋषी आलते ना ऋषण पिळण्यासाठी सगळ्यांना शाप देईन. शंकराने मध्यस्थी केली. सांगितलं महाराज आम्हाला शाप नका देऊ. याच्या पलीकडे काय आम्हाला जर त्याच करता आलं ते आम्ही करू, पण शाप देऊ नका. म्हणले तुम्ही सगळ्या देवांना मिळून ऋषण पिळला ना, तुम्ही आता एक काम करायचं. तुम्हाला शाप नको आहे ना, तर मी सांगन तसं करायचं. ह्या नंदीचं दर्शन घ्यायला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात ते आपल्याला घालून दिले गडी माणसांना. त्यामध्ये बाया माणसं नाही. आता यांनी घातले ते
तर ते पुढे जाऊन मी सांगणार आहे. ऋषण पिळायला कोण होतं? आदिशक्ती होती काय एखादी? आणि मग ती काय लागेल? पण त्यांच्या समाधानासाठी मी सांगणार आहे. शरण आल्याच्या नंतर सांगितलं सगळ्या देवांना माझ्या पोराचं पहिलं दर्शन घेतलं पाहिजे. बरोबर. ज्यांनी त्या ठिकाणी इजा केली ना, इजा त्यांनी शंकराच्या दर्शनाला जात असताना हा विषय तसा बराचसा लई आमच्या चेअरमन बरोबर दिले. आणि मग सगळ्या देवांना विनंती करावं लागली, आम्ही नक्कीच मागून जाऊन नंदीचं दर्शन करू. आलं का लक्षामध्ये? आता एक ठिकाणी नंदी शंकराजवळ असतो, महाराज नंदी शंकराजवळ असतो, पण पंढरपुरामध्ये मी मारुती रायापुढे नंदी पाहिलंय. रामनाथ बाबा, पंढरपुरामध्ये मारुती रायापुढे नंदी. मामा कधी गेला पंढरपूरला तर पहा, मारुती रायापुढे नंदी बसलेला आहे. नाही म्हणायची काही ताकद आहे, कारण आपण जे पाहिले ते किंवा जे वाचले ते वाचण्यापेक्षा पाहिलं 7-12. आपल्या बापाच्या नाव किती, दुसऱ्याचे बांध करायचे नाही. आताच माझे शिष्य संभाजी हांडुरे गेला का, त्या मुलगा ठेवून गेला इथं माझ्यासाठी. आता मागे बसलो होतो ना, कमीत कमी 32-36 कविता माझ्या मोबाईल मध्ये देवाने भरपूर दिले. फक्त घेणारे पाहिजे, घेणारे पाहिजे आणि एक निष्ठ पाहिजे. बरं का, एक निष्ठ पाहिजे. आणि मग त्या नंदीला म्हणले देवा आम्ही पाठीमागून दर्शन घेऊ. कोणी सांगितलं हे? नंदीच्या बापानं, शिखमुनीनं. शंकरानं आता शाहीर म्हटले, नंदी शरण आला, नंदी शरण बिरण मुळीच आला नाही. जसं ते म्हटले, ते नंदी म्हणायला लागलं. नंदी काय आवरा ना, शंकर गप बसलं. तेव्हा शंकर म्हणला तुला काय मागायचे माग. ते नंदी म्हटलं तुझ्या जवळ काही जोगड्या ओ शॉर्टकट सांगतोय. आता तुझ्याजवळ काय, पुढे जाऊन मला सांगायचे तिथून पुढे म्हणून इथून धरले. तुझ्याजवळ काय नाही, माझ्याजवळ काय नाही, मग तुझ्याजवळ काय? शंकर म्हणला मग तुझ्याजवळ काय? तुलाच काय माग न मागायचे माग. कोण म्हटला? नंदी म्हणला शंकराला तुझ्याजवळ काय नाही, अंगाला राख, गळ्यात किडक काडक, काय खाली वाघाचं कातड, तुझ्या काय मागायसारखे, तुलाच काय मागायचे माग. मग त्या शंकराने काय मागितलं? माझं वन होऊन राहावं लागेल तिन्ही लोकाला आणि माझा भार वागावा लागन सांगतो तुला. हो रामा, हरे रामा रामा, श्री राम हो रे, हरी हरी हरिया. माझा भार वागावा लागन सांगतो तुला. हो रामा, हरे रामा रामा, श्री राम हो रे, हरी हरी हरिया. त्या शंकराने मागितलं का माझा भार वागावा लागल, स्वर्ग मृत्यू सप्ती पाहतो. वासनात गुंतवला. ठीक आहे, आता वचन दिलं म्हणल्यावर पार्वता मातेनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळेस शंकराने नंदी घेऊन आल्याच्या नंतर काही शाहीर मंडळी म्हणतात, धर्तरीची केली आरती, चंद्रसूर्याच्या केल्या वाती आणि
पार्वता माता ओवळा गेली शंकराला. उभी काय होती? शेषवती. काय होती? काय होती? शेषवती. मग शेष काय होता? हाय पुढचा प्रश्न आहे. आपल्याला तिकडं नाही जायचं. म्हणून पार्वता मातेनं नंदी ओवळला आणि ओवळल्याच्या नंतर तिच्या पायावर पाणी टाकलं, उजवी मारली आणि तेवढ्यात शंकर आतमध्ये जाऊन बसलं गप्पनी. आता इथे एक मॅटर आहे गुंडाच्या भाषेत, पण मी सांगणार नाही. इथे एक मॅटर आहे ते मी सांगणार नाही. मग आम्हाला कसं बारीक असायला पा आपलं म्हणजे ठोकळा असते. आहोन काहोन जाहोन असं नाही. भूषण याच्यासाठी म्हणतो होतो. तर पार्वता मातेने नंदीला ओवाळलं, असा शिंगावर हात ठेवला, पाठीमाग पाहिलं, शापटाक तिकडे पिंड दिसली. पुढं पाहिलं, शंकर आतमध्ये जाऊन बसलो होतं न मंदिरामध्ये, तिकडे पिंडच दिसते. मग एक दादा कोंडक्याचं गाणं होतं पहा. नाही ते म्हणते, मला काढून काय देते माहितीये का? स्त्रीलिंग पुरलिंग नपुसकलिंग याची धाव का काला लिंग 13 धाव का तुला नंदी दारात उभा केला. तिकडं नाही जायचं कारण ते गेले मोकारवर आणि मग वेगळं वळण लागतं थोडस. प्रकार काय झाला म्हणजे पाठीमाग पाहिलं तरी पिंड दिसते. दादा कोंडक्याचं गाणं नाही का? माझ्या बैलाचं वशिंड शंभू महादेवाची पिंड, असं दादा कोंडक्यांनी म्हटले. आणि असं पुढे जरी पाहिलं तरी पिंडच नजर पडते. बाया माणसाला जे काही दर्शन घ्यायचं असं नंदीचं, शिंगावर हात ठेवायचा आणि काही सांगायचं असलं तर कानाच सांगायचं. याच्या पलीकडे दुसरं काही करायचं नाही. शहरांच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आहे. आणि मग भगवान शंकर बसला नंदीवर. ऐका गावन, ऐका गावन, आणि आता थोडीशी गाणी सांगतो ऐका निवंत ना हो रामा. हरे राम राम गिरे राम हो गिरे हरी 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 हरी. आता थोडीशी गाणी सांगतो ऐका निवंत ना हो रामा हरे राम राम गिरे राम हो गिरे हरी 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 हरिया. पार्वती व बोलू लागली शंकर करण, शंकर करण. पार्वती व बोलू लागली शंकर करण, शंकर करण. ऐका धनी व तुम्हा सांगते पूर्वजन्मीची खून ना हो रामा हरे राम राम गिरे राम हो गिरे हरी 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 हरिया. ऐका शंकर तुम्हा सांगते पूर्वजन्मीची खून ना हो. रामा हरे राम राम गिरे राम हो गिरे हरी 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 हरिया. ज्या वेळेस दक्ष राजाच्या घरी यज्ञ होम होता त्यावेळेस हा नंदी दाक्षायणी बरोबर गेलता. आधी दाक्षायणीचा जन्म दक्ष राजाच्या घरी, नंतर बापाने अपमान केला, बापाने नवऱ्याचा अपमान केला म्हणून तिने यज्ञात उडी टाकली. कुणी? दाक्षायणीनं यज्ञात उडी टाकली. परत ती हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून नाव पार्वती. पहिला बाप दक्ष राजा आणि हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती. तेव्हा ती पार्वता माता म्हणू लागली, देवा तुम्ही बसल्या पिंडीत येऊन
होईन साळुंका होईन हरे राम हरे रे रे दिलवाला दीदी हरे राम हरे रे रे दिलवाला दीदी भगवान शंकर पार्वता माता बोलू लागली देवा मी तुमच्या जवळ बसेन तुम्ही आम्ही व जातो दर्शनाला शंकराच्या जाण आणि आरती प्रदक्षिणा मारता पिंडीला काही कारण शाहिरा रे दीदी गाणारा रे दीदी हरे दिलवाला दीदी गरी गरी हरिया आरती प्रदक्षिणा मारता पिंडीला काही कारण शाहिरा रे दीदी गाणारा रे दीदी हरे दिलवाला दीदी